जय जय रघुवीर समर्थ। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, भात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मद दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कला मद दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण आता 6व्या दशकामध्ये देवशोधन या विषयावर बोलत आहोत. हा समर्थांचा देव कसा आहे तर तो, जसं आता आपण भजनात ऐकलं की नाही, अभेद भक्ती दे रे रा. आणि मग त्यांनी शेवटी मागितलं, मजविण मज तू दे रे रा. इथे माझं काही उरणार नाही. अशा पूर्ण अद्वैत वेदांताचा सिद्धांत असलेला देव समर्थ आपल्याला देऊ इच्छित आहेत. निदान त्या देवाचा शोध घेण्याची मनामध्ये प्रबळ इच्छा, त्याचं महत्व पटण्यासाठी आहे. तर आपण आतापर्यंत जे 3 समास पाहिले ते थोड्या वेगळ्या तऱ्हेनं आपल्या सोप्या भाषेत बघू.
काय समर्थांचं म्हणणं असं की आपल्या देहासकट सारे विश्व सतत पालटत आहे. हो, पालटत आहे. काय त्याच्यात म्हणजे वाद मारायची काय गरज नाही. आणि हे जे सतत विश्व पालटत आहे, आज असं तर उद्या तसं, म्हणूनच ते त्याला सर्वस्वी खरं नाही असं म्हणत. ते खोट आहे असं नाही म्हणत, दिसतच नाही असं नाही म्हणत, त्याला काही किंमतच नाही असं नाही म्हणत, पण ते सर्वस्वी खरं नाही. आणि म्हणून ते माझ्या जीवनाचं मूल्य ठरू शकत नाही. ते सर्वस्वी खरं नाही म्हणून त्याच्यात मला पूर्ण समाधान मिळणार नाही. आणि त्यांचं मग आता हे सगळं सगळं असंच आहे का, सगळं काय हो सगळं अशाश्वत आहे नाही. समर्थांचं स्पष्ट सांगणं आहे की ह्या विश्वामागे कधीही न पालटणारी वस्तू आहे. त्याला सगळे संत सद्वस्तू असं म्हणतात. आपण म्हणू काय ह्याला पुरावा काय किंवा त्याचं महत्व काय, आधी त्याचं महत्व आधी बघ. ती काय करते, स्वतः अचल राहून ती या चल विश्वाला आधार देते. तसं आता उदाहरण समजा ह्या परमनन्सीत आपण गेल्या 2 आठवड्यापूर्वी पण बघितलं, आपल्याला नेहमी परमनंट शाश्वततेची आपल्याला नेहमी आस असते की नाही. आता हे विश्व जर सारखं बदलत आहे तर बदलणाऱ्याच्या असे सारखं त्याचा कशाला आसरा घ्यायचा. त्या विश्वाला जी आधार देत आहे त्या मूळ बॉसलाच आपण का पकडू नये. कारण का पकडू नये, कारण समर्थ म्हणतात ती ज्ञानमय आहे, ती आनंदमय आहे. हा, तर हा संबंध दशक या संबंध विश्वाला धारण करणारी शक्ती ही अचल आहे, ती आहे, नक्की आहे, आणि ती जड नाही आहे, ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे. हे सांगण्यासाठी हे सगळं 10 समास आहे. आणि तिचा साक्षात्कार झाला, ती एकदा मनाला आहे अशी मनाची खात्री पटली की आपण तिकडे जायला लागलोच, आपली गाडी लागलीच मार्गाला, आणि त्याने आपल्याला संपूर्ण समाधान मिळतं. असा समर्थांचा त्यांनी विडा उचलला जणू काही आपल्याला समजावून सांगायचं. मग आणखीन पण एक आहे की सद्वस्तू कशी आहे, सद्वस्तू नुसती आहे, पण त्या सद्वस्तूला माया नावाची या सद्वस्तूची एक विलक्षण शक्ती आहे. बर, मग तिच्या शक्तीमुळे हा दृश्याचा देखावा दिसतो आणि जीव त्यातच रमतो. मग आपण मायेत रमतोय कारण आपल्याला ते दृश्य दिसतं ना समोर, त्यात आपण रमतो. आणि हे रमणं म्हणजे पहा कसं आहे, हे रमणे मोठे विचित्र आहे. विचित्र का, तर माझं स्वतःचं दुःख कायमच सरत नाही, पण थोडं थोडं मध्ये मध्ये थोडा वेळ बरं वाटत. म्हणजे समजा आपण आपल्या दुसऱ्या मित्राकडे गेलो, आपण आधीच्या समासात कशा ओव्या बघितल्या, पिशाच्या पाशी पिशाच गेले, एखाद्या दुःखी माणसापाशी दुःखी मनुष्य गेला, गरीबापाशी गरीब गेला. ते आपल्या आपल्या लेवलला आपण विचार करू. आपण मित्रापाशी गेलो, सांगितलं अरे मला असं दुःख आहे, तो मित्र काय सहानुभूतीने ऐकून घेईल. तो म्हण ठीक आहे अरविंद तुला दुःख आहे, ठीक आहे हे घे थोडं चहा पी, आज मी एक छान डिश बनवली, ते डिश खा. जरा बरं वाटलं मित्राशी बोलल्यावरती, मला दुःख गेलं नाही, पण जरा वेळ मी त्या मित्राकडे काढला, त्याने मित्राने मला काही सांत्वनाने माझं दुःख ऐकून घेतलं, तेवढ्या पुरतं बरं वाटतं. मग कधी मित्रांपाशी जाऊन बरं वाटतं, कधी म्हणतात जाऊ दे खूप ऑफिसमध्ये त्रास झाला, आज सिनेमा बघू. मग ठीक आहे 3 तास 2 तास काय सिनेमात बरं वाटलं. कोणी आणखीन कुठलेही मार्ग करतात, जेणेकरून काय ह्या मनाला जे दुःख होतं की नाही, ते दुःख आपण पूर्ण विराम करायच्या ऐवजी ते दुःखाचा
उच्चाटन करायच्या ऐवजी मी ह्या मनाला आणि देहाला जिथे दुःखाची धारणा होत आहे त्या देहाला विसरण्याकडे माझा कल असतो. मग त्या देहाला विसरण्यासाठी लोक आणखीन सुद्धा काय काय उपाय करतात. आणि म्हणून सुद्धा कितीही दुःख आपल्याला असेल तरी आपल्याला झोप येते बघा. झोपेमध्ये भगवंतांनी एक सुंदर सोय करून ठेवली आहे की झोपेमध्ये आपल्याला या मनाचा आणि देहाचा विसर पडतो. पण सारखं झोपून कसं चालेल आणि लागतही नाही सारखी झोप. तर हे असं विचित्रच आहे या मायेमध्ये रमणं. मग या रमण्याचं कारण काय असावं बरं? रमण्याचं कारण काय असावं? आणि हे फक्त संतच सांगू शकतील. मित्र असेल तर तो काय म्हणेल, अरे तू ह्या नोकरीच्या ऐवजी ही नोकरी कर, इथे खूप छान आहे. तुझ्याकडे काय 40 इंची टीव्ही आहे, 70 इंची टीव्ही घे. आणखी तू काय सांगणार? त्या जगातलेच काहीतरी देणार आपल्याला. पण संत ते नाही सांगत. संत म्हणतात की तू विचार कर, तुला दुःख काय आहे किंवा सध्या माझी सुखाची धारणा काय आहे. तर ह्या माया निर्मित सृष्टीपैकी सध्या काही गोष्टी माझ्या इंद्रियांच्या कक्षेत आहे. ही माया आहे ती सुद्धा सगळी माहिती नाही बरं. मग सध्या इंद्रियांच्या कक्षेत आहेत म्हणण्यामागे उद्देश काय? तर एकदा सत्संगामध्ये होतो तर स्वामी तेजोमयानंदांना कोणीतरी विचारलं की हे तुम्ही सगळं ब्रह्मसत्य आहे म्हणता, पण ते नवीन नवीन रिसर्च होतं, रिसर्च बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा स्वामीजी म्हणले की ह्या रिसर्च जे आपण म्हणतो की नाही रिसर्च, ते सगळं म्हणे रिसर्च मायेच्या कक्षेत चालतं. त्या रिसर्चनी काय समजणार? ते रिसर्चने आणखीन पुन्हा या घटकाचे काय कॉम्बिनेशन झालं समजेल, पण ते पुन्हा ते सगळं नश्वरच आहे. रिसर्च काय असतं? आपले जे शब्द स्पर्श रूप रसगंध डोळ्याने बघायची शक्ती, हे विज्ञान काय करतं? माझी डोळ्याने बघायची शक्ती वाढवतं. ओके, स्पर्शाने जाणण्याची शक्ती विज्ञान वाढवतं, बघण्याची शक्ती वाढवतं. पण ते जे दिसणार ते माया संत म्हणतात ही माया निर्मित सृष्टीच आहे. आणि दुसरं आणखीन काय कारण आहे? जसं सुरुवातीला समर्थांनी म्हटलं, हे अशाश्वत काय आहे? तर याला स्थळ काल निमित्ताचे नियम लागू आहे. आणि म्हणून त्याला अशाश्वत म्हटलं. तर आणि या अशाश्वत जगतात रमण्याला समर्थ भ्रम म्हणतात. कारण का? एकीकडनं मला पटत असतं की ठीक आहे, आता मी खूप दमलो, चला थोडा एक आणखी 2दा चहा पिऊन झालाय, पण आणखीन एकदा पिऊन घेऊ चला. ते समजत असतं की सारखं चहा पिणं चांगलं नाही, आणखीन एक आईस्क्रीम खाणं चांगलं नाही, कळत असतं. पण आपण त्याला बळी पडतो बघा. वी फॉल फॉर शॉर्ट टर्म गेन्स. तर ह्या म्हणून म्हणतात याला भ्रम म्हणतात. हे आणि भ्रम का? तर पटलंय मनामध्ये की दुःख जाणार नाही तरी त्याचं आकर्षण टिकू नये. मग हा संबंध दशक कोणासाठी आहे? तो असा साधकांसाठी आहे. तो म्हणतो मला ना ह्या सगळ्या अशाश्वतचा कंटाळा आला, मला शाश्वत काय आहे ते तुम्ही सांगा. तर ही आता शाश्वत काय आहे? तर एक याच्यामध्ये समर्थ या दशकामध्ये 2 वस्तू सांगतात. एक आहे सद्वस्तू आणि एक आहे माया निर्मित सृष्टी. तर हे सद्वस्तूचे आधी आपल्याला कितीही भव्य दिव्य आहे, याचं ईशत्व ईश्वरत्व पटलं पाहिजे ना मला. असं त्याचं काही महत्व पटेल तर मी त्याच्या मागे जाईन, त्याची व्हॅल्यू पटली पाहिजे मला. तर हे जे आज आपण जे 2 समास बघण्याचा आपला विचार आहे त्याच्यामध्ये समर्थ आपल्याला सद्वस्तू आणि माया निर्मित सृष्टी यांचा काय संबंध आहे याच्याविषयी आपण कसा विचार करावा. कारण आपण राहणार तर जगतामध्ये, संत सुद्धा जगातच राहतात. मग ती कशी आनंदी आहे आणि मी का नाही? तर सुदैवाने संत आपल्याला शिकवायला तयार आहे. तर या 2 वस्तू आज आपण सद्वस्तू आणि माया निर्मित सृष्टी याच्या हे 2 समास आज आपण बघूया. तर हा बघा, हा ब्रह्मनिरूपणाचा समास आहे आणि याचा एक ह्या फक्त या एवढ्या समासाची आतापर्यंत हा या पूर्ण दशकाचा ओव्हरव्ह्यू बघितला. आता ह्या समासाचा आपण एक थोडक्यात बघू
की मला जे सध्या असुरक्षित वाटतंय, अस्वस्थता वाटतंय, ते छोटी छोटी कारणं तर आहेत. काय माझा बॉस ऐकत नाही, कलिग ऐकत नाही, गाडी नीट चालू नाही, कोविडमुळे घरी अटकून पडलोय, या इतर ही सगळी म्हणतात चिल्ली पिल्ली कारण आहे. खरं कारण काय आहे की मी अपूर्ण आहे, ही माझी जणू काही खात्रीच आहे, अनुभवच आहे. तर समर्थ म्हणतात हाच भ्रम आहे, हा भ्रम आहे की तू परिपूर्ण आहेस. हो, मी परिपूर्ण आहे. ते कसं ते समजावून सांगणार आहेत ते. कारण का समर्थ सांगणार आहेत की भ्रम, एकदा भ्रम म्हटला, मला सध्या मान्य नसेल, पण भ्रम अज्ञानातून निर्माण होतो की नाही, किंवा अर्धवट ज्ञानातून निर्माण होतो भ्रम, त्यालाच तर आपण भ्रम म्हणतो. किंवा यालाच आपण म्हणतो क्वेश्चन ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी किंवा आयडेंटिटी क्रायसिस. म्हणजे काहीच कळत नाही असं नाही, पण मी काय आहे ते कळत नाही, माझा रोल काय कळत नाही. आता समजा तुम्ही ऑफिसमध्ये कामाला आहात, की तुमच्याकडे नवीन पोझिशन एक झाली आणि तो मनुष्य आला, पण त्याला जर तुम्ही नक्की सांगितलं नाही की तुझं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, तुझ्याकडनं आमची काय अपेक्षा आहे, तर तो म्हणेल मी करू काय, आणि तो तो जे काही करेल ते लोक म्हणतील हे तू आमच्या ह्याच्यात लुडबुड करू नको, किंवा हे तुझं काम नाही, किंवा कोणी म्हणतील ते तू केलंस ठीक आहे, पण तुला आम्ही त्यासाठी हायरच केला नव्हता. पण त्याला एक आयडेंटिटी क्रायसिस येईल की नाही, की माझं काही उपयुक्तता आहे का नाही याच्यामध्ये, मी कुठून सुख मिळवू. तर हा भ्रम जायला पाहिजे. तर ह्या समासात समर्थ सांगतायत की मी या सध्या क्षणभंगूर तात्पुरत्या वस्तूच्या प्रेमाने माझं मन पण तात्पुरतं संकुचित बनलंय, मी पण नॅरो माइंडेडच बनलोय. आणि ह्या भ्रमाने हे जीव हा माझ्या ह्या काळाच्या दडपणाखाली आहे, की हे जे काही मी तात्पुरतं खरं मानून ठेवलंय ते नष्ट तर होणार नाही, कोणी येऊन घेऊन तर जाणार नाही, किंवा माझी शक्ती हे वस्तू उपभोगायची ती तर कमी होणार नाही. हे सगळे मायेच्या क्षेत्रात, याला आपण स्थलकालाचं दडपण आहे, बंधन आहे, मर्यादा आहे. हे सगळं या मन संकुचित बनण्यामध्ये येतं. आणि परमात्मा हा काळा पलीकडे आहे. ते काळा पलीकडे कसा आहे, तर जीवाला स्वतःच्या अल्पत्वाची स्पष्ट जाण होण्यासाठी समर्थ आपल्याला जणू ही गोइंग टू टेक ऑन अ रोलर कोस्टर राईड, की ह्या काल गणनाच किती आहे, आणि ज्या परमात्म्यामध्ये हे विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे, ते विश्वाचा जरा अंदाज घ्या की हा किती परमात्मा भव्य दिव्य आहे. पुरुष सुक्तामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन येतं. इथं समर्थांनी आपल्याला फार सोपं करून सांगितलंय. मग काळच का निवडला? कारण बघा, स्थल आणि काळ हे एकमेकाशी अगदी निगडित आहेत. तुम्ही ते एकमेकापासून दूर करू शकत नाही. आणि सगळ्यामध्ये आपल्या जीवनामध्ये एक संत सांगत की सगळ्यात आपल्याला जर काही काय छळत असेल ना, तर काळ छळतो. ते सांगायचे संत की म्हणे कोणी स्त्री असेल म्हणे, तिला पटेल, गृहिणी, तर तिला दिवस आहेत, बाळ होणार आहे, मग डॉक्टर तारीख देतात, मग त्या आठवड्यात काही नाही, मग अजून थांबा 2 दिवस, अजून 1 दिवस थांबा, अजून 2 दिवस थांबा. काही केलं तिला कसा काळ छळतो. की आपल्याला कुठली वस्तू व्हायला हवी आहे, ती होत नाही, काळाचं बंधन आहे. कोविड कधी संपतंय असं झालंय, पण तो संपत नाही, काळाचं बंधन आहे. तर हा सगळा काळ सगळ्यात आपल्याला छळतो. आणि ह्या दृष्टीने ते आपल्याला काळाची गणना परमात्म्याच्या दृष्टीनं जणू काही एक सांगत आहे. आणि हे रूपक आहे. बघा आपण बघूया. चला. श्रीराम. कृतयुग 17,28,000 आणि त्रेतायुग किती आहे, 12,96,000. एवढं लांब त्रेतायुग आहे. आणि द्वापार युग त्याची 8,64,000 वर्ष आहेत. आणि आता कलियुग, ज्याच्यात आपण कलियुगात आहोत, ते म्हणतात आता ऐका. आता सध्या आपल्याला आपण ही ख्रिस्त कालगणनेनुसार 2000 वर्ष झाले बरं. आणि हे आधी किती वर्ष होऊन गेलेत बघा. या कल्पाची 17,28,000 अधिक
12,96,000 द्वापार युगाची किती लक्ष, किती 8 लक्ष, कलियुगाची 4,32,000 आहे. आणि ही सगळी चतुर्युग मिळून 43,20,000 वर्ष आहे. आणि अशी ही 1,000 चतुर्युग झाली की तो ब्रह्मयाचा एक दिवस. बापरे, तुम्ही म्हणाले काय, कसं काय, अंदाज काय, अंदाजच नाही. तर बघा, तुमच्यापैकी आपण कुत्रे, आपण पेट म्हणतात, कुत्रे पाळतात की नाही. तर एक आम्हाला भेटले होते पार्क मध्ये कोणतरी, तो कुत्रा इतका खुरडत चालू होता, अगदी दिसत होतं की आता ते म्हणे हा कुत्रा खूप म्हातारा आहे का. तर ते काय म्हणले की मनुष्य, तो कुत्रा काहीतरी 17-18 वर्षाचाच होता, पण ते म्हणले मानवी युगामध्ये हा कुत्रा 91 वर्षाचा आहे. बघा, कुत्र्याच्या दृष्टीने 91 वर्ष झाली, पण आपल्या दृष्टीने कुत्रा फक्त 17-18 वर्षाचाच आहे तो. तर तुम्ही प्रत्येक जीवाला त्याची त्याची काळगणना वेगळी असते. तर हा ब्रह्माचा एक दिवस म्हणजे ही 80 चतुर्युगे सहस्त्र, म्हणजे किती लाख झाली बघा. आणि असे 1000 ब्रह्म, ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा, 1000 दिवस झाले की तेव्हा विष्णूची एक घटिका होती. आणि विष्णूच्या अशा सहस्त्र घटिका, ते एक पळ ईश्वराचे. हे म्हणजे काय म्हणतात, माइंड बॉगलिंगच आहे. आणि ईश्वर जाय सहस्त्र वेळ, ते शक्तीचे अर्धपळ, ऐशी संख्या बोलती सकळ शास्त्रांतरी. आता हे फॅक्च्युअल कालगणनेसाठी नाही आहे, पण एक अंदाज यावा की ही जी युग आपण म्हणतो, हे कल्प आपण म्हणतो, हे किती भव्य आहे. त्या मानाने माझं आयुष्य किती छोटं आहे. कारण वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, वेगवेगळ्या पुराणांमध्ये ही कालगणना थोडी वेगळी आहे. समर्थांनी इथे थोड्या वेगळ्या तऱ्हेनं सांगितले. हे कसं होतं माहित आहे का, की तुम्हाला मी उदाहरण देतो की ही आता इतकी सहस्त्र वर्ष आहेत ना, तर आपण जर ते मोजायला लागलो की नाही, तर ते खरं तशी मोजणी नाहीये. ते एक विनोद आहे आपला. आता वॉशिंग्टनला आपल्याकडे मॉन्युमेंट्स वगैरे आहेत, तिथे काय म्हणतात, डायनासोरचे सांगाडे वगैरे ठेवलेले आहे. तर तिथे एक कोणकडे फॅमिलीकडे होता एक पहिली दुसरीत मुलगा, तो कोणी पाहुणे आले समर मध्ये की त्यांच्या बरोबर जायचा. तर असं 3-4 समर एकदा गेला, मग एक 4-5 वर्षांनी पुन्हा गेला कोणाबरोबर, तेव्हा तो 6वी-7वीत होता. तर त्या डायनासोरच्या सांगाड्या पुढे तो सांगत होते, हा आपल्या त्या पाहुण्यांबरोबर गेला होता, तर त्यांना सांगत होते की हा सांगाडा, हे डायनासोरचं युग 3,50,000 वर्षापूर्वी होते. हा मुलगा त्या गाईडला सांगतो, नाही नाही म्हणे, हा 3,50,000 आणि 3 महिने एवढं त्याचं आहे. ते म्हटले असं काय, कशावरून इतकं तू ऍक्युरेटली सांगू शकतो. तर म्हटलं मी 3 महिन्यापूर्वी आलो होतो, 3 वर्ष, काही वर्षांपूर्वी आलो होतो, 4 वर्ष 3 महिन्यापूर्वी. त्यावेळेस तुम्ही त्याचं वय 3,50,000 सांगितलं होतं. त्या अर्थी आता ते 3,53,000 आणि 3 महिने एवढं आहे. वा, छान. तर हे सांगण्याचा उद्देश असा ब्रह्माचं की हा इतका अनंत काल गणना आहे, आणि त्यामध्ये माझं अभिमान बाळगण्यासारखं याच्यात काही नाही. आज समर्थ आपल्याला सांगणार आहे, आपल्या अभिमानाकडे, मी ज्याला म्हणतो मी मर्दमुखी गाजवतो, त्याच्याकडे संत कसे बघतात ते समर्थांच्याच तोंडनं आपण ऐकू. पण एक आपल्याला सांगायचं होतं की ही कालगणना आपला एक अंदाज येण्यासाठी आहे. बरं, चला आता पुढे बघूया. ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होत जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. बघा, हा परब्रह्म इतकं महान आहे, समर्थ सांगतायत की किती लाखो वर्ष, किती कोट्यावधी वर्ष, गणनाच नाही त्याला काही, त्याच्यात हे परब्रह्म टिकून.
आणि ते म्हणतात ऐसे रचलेस चराचर, येथे एकाहून एक थोर, पाहता येथीचा विचार, अंत न लगे. अगाध आहे. पण आपली स्थिती कशी आहे? आपण जरी अध्यात्मामध्ये भगवंताकडे लागलो तरी आपली स्थिती कशी आहे ते समर्थ सांगतायत की एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. आपुलाली उपासना, अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विण. म्हणजे जो संपूर्ण अज्ञानी आहे, नुसतं मायेच्याच क्षेत्रात आहे, त्यांच्यामध्येच मतभेद असतात एवढंच नाही, तर जे भगवंताच्या नादी लागलेत, भगवंत ज्यांना मनापासून करायचं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा एकमेकांमध्ये फार मतमतांतर आहे. पण समर्थ सांगतायत साधू निश्चयो करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, येर हे अवघेची माईक सचराचर. मग साधूचा एक निश्चय असतो, त्यांनी आत्मतत्वाला त्यांनी खरं कसं म्हणले, हे मजविण मज तू देरेरा, अभेद भक्ती देरेरा. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की हे आपुलाली उपासना, अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विण. साधू ज्याचा निश्चय करू शकतो. एकदा सत्संगामध्ये बसलो होतो गुरुजींबरोबर, तिथे कोणीतरी हे शंकराचार्यांचे वेगळे मठ असतात की नाही, तर ते दोन वेगळ्या मठांचे काही अभ्यास वर्ग ते तिथे तिथले साधक त्यांना त्या संतांना भेटायला आले होते. तर नेमके ते त्यांना काही एकमेकांना माहित नव्हतं की तो ग्रुप पण आजच येणार आहे. आणि मग असं आहे म्हणे की हे शंकराचार्य, आदि शंकराचार्य जे आपण म्हणतो, त्यांना त्यांचं एक्झॅक्ट त्यांचं जन्म दिवस, जन्म वर्ष कुठलं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी विद्वानांमध्ये 78 वर्षात पुढे मागे आहे काहीतरी, की कोणी म्हणतात ते 78 वर्ष मागे पुढे असं त्याच्यामध्ये मतभेद आहे. आणि त्यानुसार काय ठरतं, मग ते त्यांचे गोविंदपाद गुरु होते ते कुठल्या पंथाचे होते, ते निवृत्ती पंथाचे, निवृत्तीनाथ या नाथपंथी होते का नाही, ते बरंच मतमतांतर आहे. तर त्या संतांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेण्या, त्यांचं खरं मार्गदर्शन घ्यायला म्हणून आश्रमात आले बर का. तर हे दोघेच एकमेकांमध्ये चर्चा करत बसले. तर संत आपले बसले होते, म्हणून बोलूया आता, तुमचं एकमेकांमध्ये काय चाललंय ते चालू द्या. तर आम्ही आपले अस्वस्थ होत होतो. आम्ही गेलो होतो गुरुजींच्या सत्संगाला, आम्हालाही माहित नव्हतं हे दोघे जण येणार आहेत. आम्ही आपले अस्वस्थ, आता आम्ही कसे अज्ञानी म्हणजे कशाला आले इकडे, हे गुरुजींचं नाही ऐकायचं तर इथे येऊन त्यांनाच काय तुमचं ऐकवता, तुम्ही त्यांना संतांना भेटायला आले तर त्यांचं ऐका ना. पण ते शांत बसून होते, ऐकत होते. ते बराच वेळ गेला. मग गुरुजींनीच त्यांना सांगितलं, मला आता 20 मिनिटांनी जायचंय बरं. मग म्हणलं की संपवा असं. नाही नाही म्हणले. मग सांगा. मग म्हणजे तुम्ही तुमचं काय मत आहे की शंकराचार्य कधी जन्मले होते. तर गुरुजी म्हणले, तुम्ही दोघांनी इतका अभ्यास केला आहे तर खरी, मी कशाला आणखी काही वेगळं सांगू. पण म्हणले मला तुमचं दोघांचं शंकराचार्यांवरचं प्रेम, भक्ती आणि निष्ठा बघून मला खूप समाधान वाटलं. अरे हे काय, त्यांना कसं काय वाटलं. तर ते कसं काय, त्यातलं एकाने विचारलं म्हणजे काय, म्हणे तुम्ही काय म्हणता कळलं नाही. कारण तर त्यांनाही जाणीव झाली असेल की काहीतरी आम्ही वादात गेलो. तर गुरुजी म्हणले, म्हणे एक गोष्ट किती चांगली आहे की नाही, की तुमचं दोघांचं एक मत आहे की शंकराचार्य झालेच नाही असं कोणी म्हणत नाही. शंकराचार्य झाले, तुमचं दोघांचं एक मत आहे. चला म्हणे आता ते काय म्हणतात त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करू. म्हणजे आम्ही थक्क झालो बघा की संत कसं, त्यांची दृष्टी कुठे असते, आत्म्याकडे असते. तेवढं म्हणे किती चांगली गोष्ट आहे की तुम्ही दोघांपैकी कोणी असं तरी ना म्हणत की शंकराचार्य झालेच नाही. किती चांगली गोष्ट आहे, एकमत आहे तुमच्या दोघांमध्ये. तर हे संत हे सांगतात की साधू निश्चयो करती एक,
ये रे बाकी सगळे अवघेची माया सचराचर. आणि आपलं कसं आहे, एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर. आपुलाली उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विना. आता पुढे सांगतात समर्थ, ते उदाहरण देतात की किती फोल आहे. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना. साना म्हणजे लहान. हे तुम्ही विचाराना आपुले ठाई, स्वप्ने उदंड देखिले लहान थोर ही कल्पिले. परंतु जागे झालिया झाले कैसे पहा. स्वप्नामध्ये समजा दोघांना स्वप्न पडलं, एकाला एक पडलं, एकाला भटजी होते. कोणाला स्वप्नामध्ये 100 रुपये दक्षिणा मिळाली, कोणाला 500 रुपये मिळाली. ते जाग झाल्यावर कोणाची दक्षिणा एकाला तरी कामास येणार का? नाही येणार. म्हणून म्हणले हा अवघाची माईक विचार, कोण लहान कोण थोर. लहान थोराचा हा निर्धार जाणती ज्ञानी. आणि बघा, मी म्हंटल ना की आपल्या कर्तृत्वाकडे संतांची बघण्याची दृष्टी कशी असते. ते म्हणतात, जो जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. पर्याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. मी थोर म्हणताच मेला. ते ऐकून घेतात, आपल्याला सांगत नाही, चांगलं आहे म्हणतात. पण आपल्याला पण त्यांच्या मनामध्ये ते काय म्हणतात की हे फार तात्पुरते. जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला, याचा विचार पाहिला पाहिजे सृष्टी. असं सगळं आहे. मी माझ्याकडे म्हणेन आता माझे पुष्कळ पैसे आहे, प्रकृती चांगली आहे, घरदार सगळं आहे, ते नश्वर आहे हो. त्यांनी काय मिळणार मला. मग आता संतांची विचार करायची पद्धत निराळी असते. म्हणजे काय तर बघा की आपली चर्चा कशी असते. की जसं मी त्या 2 भटजींचं उदाहरण दिलं की मला स्वप्नात जास्त तुझ्यापेक्षा, मला स्वप्नामध्ये दक्षिणा जास्त मिळाली. ते स्वप्न होतं, ठीक आहे. ते स्वप्नात काय, जागृतीत काय, आपण जागृतीत काय चर्चा चालते. या दोघात पहिलं कोण आलं, प्रथम कोण, बीज की वृक्ष, अशी आपण चर्चा करतो की नाही. तर संत काय म्हणतात माहितीये का, संतांची दृष्टी पद्धत निराळी असते. म्हणजे काय म्हणतात, आता कोणी किती सुद्धा खूप आर्ग्युमेंट देते की बीज कसं आधी असलं पाहिजे, वृक्ष. संत म्हणतात बीज आणि वृक्षाच्या आधी आम्ही समजतो की ही माती आधी होती. बीज आणि वृक्ष ते तुम्ही निवाडा करत बसा, मी आणखीन त्याच्या सूक्ष्म विचाराने मी माती आधी एवढं मी खात्रीनं सांगू शकतो. हे दुसरं एक आहे, हे एकाग्र दृष्टी किंवा समग्र दृष्टी. हे आता या पुढच्या समासात हे आणखीन समजावून सांगणार आहे की कसं, की मी फक्त आत्म्यावर लक्ष केंद्रित केलं, मला आत्मा शिवाय एक आत्मा, मला दुसरं काही नाही, संबंध नाही, अंतर्मुखी संत असतात ना, ते मग एकाग्र दृष्टीने असतात. समर्थांसारखे असतात ते समग्र दृष्टीचे असतात. ते काय म्हणतात, आत्मा आहे आणि या आत्म्याचाच विस्तार मायेच्या कक्षेमध्ये आहे. त्यांना माया दिसते, जगत दिसतं, पण ते त्याच्याकडे आत्माच्या जी शक्ती आहे मायेनं, ते रचित सृष्टी या दृष्टीने ते बघतात. आणि आत्मज्ञानाने ही किमया साधते, म्हणून त्याचं एवढं महत्व. तर म्हणून समर्थ म्हणतात, जया झाले आत्मज्ञान तोची थोर महाजन, वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती संहार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे. म्हणजे एकदा आत्मसृष्टी कळली, एकदा जागा झालो की मग स्वप्नाची दृष्टी वेगळी होती, जागेपणाची दृष्टी वेगळी आहे. आणि समर्थ आपल्याला जागेपण आणि स्वप्न यांच्या आणखी पलीकडे घेऊन जाणार आहे. तर ते कसं आहे ते बघूया. ब्रह्म प्रलया वेगळे, ब्रह्म नाम रूपा वेगळे, ब्रह्म कोण्या एका काळे, जैसे तैसे. किती लक्ष
युगांचा विस्तार सांगितला. ब्रह्म जैसे तैसे करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेच जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. बघा, समर्थांची ब्राह्मण शब्दाची भाषा किती व्यापक, खोल आणि गंभीर आहे, की जे ब्रह्म संपूर्ण जाणतात त्यांनाच ते ब्रह्मविद म्हणतात. ठीक आहे. आता ऐलीकडे आणि पहिलीकडे म्हणजे काय? तर बघा, आपण आता आपल्या दृष्टीने विचार करू. आता हा समाज तर संपला सांगायच्या दृष्टीने की ब्रह्म किती विशाल आहे. या या ज्याच्यामध्ये एका ब्रह्मदेवाची इतकी लाखो लाखो युग, आणि हा त्या हे धारण करणारा जो हे जे ब्रह्म आहे, सद्वस्तू आहे, ते किती विशाल असेल. मग ही माया ही एका बाजूला आहे आणि आत्मा त्याच्या पलीकडे आहे. हे म्हणजे काय? ऐलीकडे आणि ब्रह्म नाम रूपा वेगळे, हे सांगण्यासाठी पाचवा समास आहे. की आता आपल्या सोप्या शब्दाची आपण एक इंट्रोडक्शन करून घेऊ. की एक काय त्याने सांगितलं, सद्वस्तू, की या सद्वस्तूच्या शक्तीने ही सगळी विश्व रचना किंवा त्याला माया शक्ती म्हटलं. मग त्या सद्वस्तूला आपण आपल्यासाठी सोप्या तात्पुरतं परमात्मा आणू, देव, भगवंत, आपण जे काय नाव देऊ ते. आणि मग आपण माया निर्मित सृष्टीत आहोत की नाही? हो, आपण आहोत. आणि मग जीव, मी म्हणा, जीव म्हणा, मग जीव आहे. मग आता ते काय सांगतात आपल्याला, की जीव आपल्याला प्रश्न असा पडतो की मी माया सृष्टीत आहे, मी एक दिवशी जाणार आहे, मी अशाश्वत आहे, सगळं अशाश्वत आहे. हो, काय सांगायचं? समर्थ म्हणतात तुम्ही समर्थ आपल्याला सांगणार आहे तुझी प्रायमरी आयडेंटिटी काय आहे, ते समर्थ समजावून सांगणार आहेत आपल्याला. मग आता ही माया निर्मित सृष्टी आहे आणि जीव आहे, तर सध्या एक वेळ आपण बाजूला ठेवू की आपण जीव आपलं स्वरूप परमात्मा आहे की माया आहे, एक हा प्रश्न आपण होल्डवर ठेवू. पण जीवाला सुख समाधान आणि आनंद आपल्याला पाहिजे की नाही? हो, पाहिजे. त्यासाठीच तर आपली सगळी धडपड चालू आहे. मग तो सध्या मी कुठे शोधतोय? तो सध्या मी या माया निर्मित सृष्टीमध्ये शोधतोय. आणि माया निर्मित सृष्टी किती अनंत आहे, तर प्रत्येकाचं नाव घेऊन सांगणं अशक्य आहे. पण याची भारतीय संतांची खासियत अशी की त्यांनी त्याची वर्गवारी एक अगदी किती सुंदर केली बघा. की मला सध्याची माया निर्मित सृष्टी जी काही दिसत आहे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्याची त्यांनी 3 याच्यात विभागणी केली. एक प्रिय, अप्रिय आणि उपेक्ष किंवा इनडिफरंट. म्हणजे काय असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. आणि प्रिय अप्रिय आपल्याला समजतं की अप्रिय वस्तू माझ्यापाशी डोळ्यासमोर नसेल तर मला सुख आहे. मग सुख आपल्याला कुठून मिळतं? मग सुख आपल्याला जे मिळतं ते या तिघापासूनच मिळणार, प्रिय, अप्रिय, उपेक्ष. मग आता उपेक्षेमधनं सुख मिळतं का? नाही. अप्रिय म्हणणं आहे का? नाही. म्हणजे हे 2 तर गेले, आता एकच उरलं, म्हणजे प्रिय. प्रिय वस्तूपासून मी सुख घेण्याचा प्रयत्न करतो. पण ही आहे माया सृष्टीमध्ये. समर्थांच्या मते हे जे प्रिय आहे ती सुद्धा, जसं आपण मगाशी म्हटलं, कायम न टिकणारी आहे, किंवा त्याचं सुख कालांतराने मलाच त्याचा वीट येतो, मी ते मर्यादित सुख मानतो. मग आता ही प्रिय वस्तू मला जी माया निर्मित सृष्टी दिसते ती पण मला खरं नाही ते सुखाचा, तात्पुरतं सुख आहे. तर आपल्याला जे होमवर्क तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केलंय, तर तिथं काय विचार करायला सांगतायत समर्थ, की तुम्ही विचार, मग मी काय करू, विचार करू कसा? तर एक तर मी सद्वस्तूपासून विचार करू शकतो की जिथे संतांनी सांगितलं आपल्याला की हा पूर्ण सुखाचा साठा आहे, किंवा माझी खात्री पटायला पाहिजे की हे माया निर्मित आहे, त्या माया निर्मित मी थोडं व्यवहारी महत्व देईन, पण ते काही खरं नाही, त्याला पूर्ण महत्व नाही. मग ह्या 2 समासांमध्ये त्यांनी हेच सांगितलं बघा, की आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खूण. तर बघा हे मी कलर कोड केलंय की हे शाश्वताची खूण आहे, त्यालाच ते सद्वस्तू म्हणतात. आणि जे नासे ते माया सगुण,
किंवा येर पंचभूतिक जाण नाशिवंत. आधी ब्रह्मापासून सुरुवात केली, सद्वस्तूपासून. किंवा दुसऱ्या तऱ्हेने विचार करायचा तर जीव काय आहे? जीव हा सगुण आणि निर्गुण कालविले. हा जीव या दोघांचं मिश्रण आहे. जीव संपूर्ण माया निर्मित फक्त जीव आहे का? नाही. फक्त सद्वस्तू आहे का? नाही. तर सगुण आणि निर्गुण कालविले. बघा, आता आपण आणखीन एका वेगळ्या तऱ्हेनं बघू की हे माया निर्मित सृष्टीमध्ये जीव आहे. तर समर्थ कसं म्हणाले की माया देहाचा विचार हा अवघा तत्वांचा विस्तार. हे माया निर्मित सृष्टी आहे. मग तत्वे तत्व झाडिता, त्याचा जर मी तत्व माझ्या शरीरापासून सुरुवात केली, सद्वस्तू मला समजत नाही पण मला माझं शरीर तर समजतं की नाही, मग तिथून सुरुवात केली. मग तत्वे तत्व झाडले, एक एक निराश करत गेलो. आपण म्हटलं ना बघा, शरीराची गाठोडी सोडली मग काहीच उरलं नाही. मग त्याच्यानंतर काय बोला, ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेवती ज्ञाते पुरुष तत्व दर्शने. हे आपणास आपण लाभ म्हणजेच बघा पुन्हा सद्वस्तू आहे. असं वेदर यू कम फ्रॉम, असं एक मॅनेजमेंट मध्ये असं काही टेक्निक आहे ना, की टॉप टू बॉटम अप्रोच किंवा बॉटम टू टॉप अप्रोच. तुम्ही कुठूनही सुरुवात करा, आपल्या देहापासून सुरुवात करा किंवा ब्रह्मापासून सुरुवात करा. याला टेक्निकल भाषेमध्ये त्वमपद विचार म्हणजे मी कोण तो विचार, किंवा तत्पद विचार की देव कोण आहे त्याचा विचार. कुठूनही सुरुवात केली तरी आपल्याला हे कबूल करायला लागतं की मला आत्ता वाटत असलेलं दुःख हे मी माया निर्मित सृष्टीला खरं मानल्याने आहे. कारण का, हे सुख समाधान खरं कुठे आहे? हे आपणास आपण लाभे सद्वस्तू. म्हणजे ते संत सांगतात हे समाधान तुझ्यापाशी आधीच आहे, कुठे शोधायला बाहेर जायची गरज नाही. ते कसं, ते आता आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहे. पण त्याचा संबंध असं इथपर्यंत आपल्याला समर्थांना न्यायचं आहे या दशकामध्ये. तर बघा, आता माया ही आपण हा जो विचार केला, सद्वस्तू आणि माया ह्या दोघांचा विचार एकत्र कसा आणायचा याच्यावर हा समास आहे. समास 5वा, माया ब्रह्म निरूपण. थोड्या 2-4 ओव्या बघू. श्रोत्यांनीच बघितलं बघा, त्यांनीच प्रश्न विचारला. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे, श्रोत्या वक्त्याचे मिशे निरूपण ऐका. समर्थ म्हणतात हे मी एक तुम्हाला रूपक बनवून सांगतोय की ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार पण मायेस आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरुपाधी केवळ, माया उपाधी रूप. तर हे जे समर्थांनी या समासात सांगणार आहे की माया उपाधी रूप आहे, माया चंचळ आहे, पण ब्रह्माशी पारावार नाही. तर या जणू या 5व्या समासाचा जणू काही सारांश सांगणारा समर्थांतच एक भजन आहे. ते आपण भजन आधी ऐकू आणि मग आपण या समासामध्ये विचार करू. हे समर्थांचं भजन या समासाचा सारांश आहे.
बघा काय म्हणले, मला सध्या पूर वाटतोय पण ते मृगजळाच आहे. मृगजळाचा पूर, त्याला पैल पार काय काय काहीच नाही. त्याला देवाला इतकं साकडं घालायचं काहीच नाही, तिथे घाबरण्याचं काही कारणच नाही. म्हणून म्हणले असा जो विचार करेल, यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. हे विचारवंत कोण ते सांगताय की माया विकारी ब्रह्म निर्विकारी. माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. माया पंचभौतिक आहे, ब्रह्म शाश्वत आहे. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणते. हे विचारवंत थोर सांगितले. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणते. हे विवेकी जाणते म्हणजे काय करणार काय ते. तर बघा माया शब्दाचा आणखीन एक डेफिनेशन अशी आहे की या मा सा माया, म्हणजे जी नाही पण भासते ती म्हणजे माया. म्हणजे पण दिसते खरी, पण दिसते मग ती दिसत नाही, दिसते पण भासते, यात काय फरक आहे. तर म्हणले जे विचार जर तुम्ही केला, दिसते, संत पण नाकारत नाही बरं की दिसतच नाही असं संत नाही म्हणत, पण ते म्हणतात विचारम न सहते माया. असं एक सुरेश्वराचार्यांचं वचन आहे की तुम्ही जर विचार केला की म्हणतील हा हे नुसतं दिसते पण ते काही खरं नाही. त्याला रामदास स्वामींनी मृगजळाचं पण उदाहरण सांगितलं. तर हे माया भासते पण भासत नाही म्हणजे काय, एक सुंदर तुम्हाला उदाहरण सांगतो. हे जे लेक्चर देत आहेत त्यांचं नाव आहे एकनाथ ईश्वरन. हे बघा 1960 साली अमेरिकेत आले आणि अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये ते त्यांना मेडिटेशनची खूप आवड होती. त्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला होता. तर त्यांनी आल्यावर तिथे मेडिटेशनवर क्लासेस घ्यायला सुरुवात केली. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा क्रेडिटवर ऑफिशियल त्यांचे कोर्सेस लावले. तर त्यांची एक आठवण सांगतात, तेवढी आपण आठवण बघू आणि मग आपण थांबू. तर ती आठवण अशी आहे की आपण काय बघतोय की दिसते पण विचार केला तर ती मग दष्ट होते. तर आता बघा 60 साली आले, त्यावेळेस काय अजून भारतीय लोक इथं खूप नव्हते अमेरिकेमध्ये. मग ते सॅन फ्रान्सिस्को मध्ये ते त्यांचे मेडिटेशनचे क्लासेसची संस्था, ते गेले आता एकनाथ ईश्वरन, पण त्यांची मेडिटेशनची संस्था आहे. त्यांनी इथल्या अमेरिकन मुलीबरोबर लग्न केलं, मग त्यांची त्या दोघांनी मिळून एक संस्था काढली. तर ते बरं, ते जाऊ दे. तर ते समुद्र किनाऱ्यावर त्यांचं फार मेडिटेशन वातावरण, त्यांचं मनाने ते खूप तरल भूमिकेत असायचे. तर त्यावेळीच ते समुद्र किनाऱ्यावर हिंडत असताना एकदा एक त्यांना युवती भेटली, आली यांना. आणि ते बघा तुम्ही क्लास त्यांचा बोलचाल झालाच असेल की असे मेडिटेशनवर UC बर्कले मध्ये क्लासेस घेत आहेत. तर म्हणते त्यांचा ड्रेस वगैरे बघून ती आली, म्हणे तुम्ही साधू आहात का. त्यावेळेस 1960s मध्ये जरा क्रेज होती आणखीन अमेरिकेमध्ये साधूपणाची. तर म्हणली हो म्हणे. तिचं समुद्र किनाऱ्यावर केवढं मोठा महाल होता, त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहिलंय की म्हणे माझ्या घरी या, मला खूप अडचण आहे, मला मदत पाहिजे. तर गेले तिच्याकडे. म्हणले काय आहे. म्हणे बघा हा माझा केवढा महाल आहे, केवढं वैभव आहे माझं, पण म्हणे माझे पती नाही आहेत आता. ते तरुण होते 40 वर्षाच्या. आणि म्हणे मला, मग म्हणे काय नाही, पण म्हणे मला इथे एक अडचण अशी आहे की मला इथे माझं घर म्हणे भूतानी भारलेलं आहे, भूताटकी आहे या घरामध्ये खूप आहे. म्हणजे मग नाही म्हणे तुम्ही देव पुरुष आहात असं मला वाटतं, तुम्ही स्पिरिच्युअल आहात, तर तुम्ही तुमचंही भूत ऐकतील. तुम्ही या भूतांना सांगा की माझ्या महालात येऊ नका, तुम्ही इथे येऊन मला त्रास देऊ नका. तर त्यांनी विचारलं तुमचं नाव काय. ते म्हणले माझं नाव माया. या युवतीनं त्यांना बोलवलं, त्यांनी त्यांच्या आठवणीत लिहिलंय. म्हणले भाई तुझं नावाचा तो अर्थ जर शोधायचा, त्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुझे सगळे त्रास मिटणार आहे,
पण म्हणे मला कळलं की तिला काही एवढी तिची म्हणजे अजून तयारी नाही. म्हणे मी तिला ती इतकी आगतिक होती, इतकी असहाय होती की मला तिला सांगता येईना की हे सर्व तू काय मनाचे खेळ आहेत तुझ्या किंवा असं. ती म्हणली नाही नाही म्हणे तुम्ही देवपुरुष आहात, तुम्ही तुमचे ते भूत नक्की ऐकतील. ते म्हणले त्याने लिहिले म्हणे मी माझी सुटका करून घेण्यासाठी मी हो म्हंटल आणि मी गेलो. झाले त्याला काही 8-10 दिवस झाले, ते विसरूनही गेले असतील. पण काही दिवसांनी ती बाई पुन्हा त्यांना दिसली समुद्र किनाऱ्यावरती आणि पकडलं तिनं त्यांना. नाहीच म्हणे चला काय झालं सांगितलं का आता म्हणले. ते म्हणले मला तर काय बोलायचं कळे ना की काय करू. ते म्हणले तुम्हाला भेटली का भूत, ऐकलं का तुमचं, होती की नाही भूत. ते म्हणले ते इतकी मजेशीर आठवण आहे. ते म्हणले हो म्हणे होती भूत. म्हणजे त्याला सांगितलं का नाही. हो म्हणे मी सांगितलं त्यांना की मायेला त्रास देऊ नका. मग म्हणे काय म्हणली ती. ते म्हणे भूत मला असं म्हणली की तुम्ही जाऊन त्या मायाला सांगा की जोपर्यंत तिचा आमच्यावर विश्वास आहे तोवर आम्हाला तिच्याकडे जाणं भाग आहे. जोपर्यंत माया मनामध्ये खात्री बाळगून आहे की भूत आहेत तोवर म्हणे वी कॅनॉट हेल्प, वी हॅव टू गो टू हर पॅलेस. असं तुम्ही तिला सांगा. भूताने सांगितलं आमचाच नाईलाज आहे. किती खोल गहन अर्थ भरलाय बघा याच्यामध्ये. त्याला समर्थ मृगजळ म्हणतात. म्हणतात अरे तू मृगजळात वाहतोयस, देवाला साकडं घातलं, असं काही नाहीये, हे मृगजळ आहे. तर याच्यावर आपण विचार करू. तर मी आधी प्रार्थना म्हणतो आणि मग मला तुम्हाला काही सांगायचं आहे आज. तर आधी मी प्रार्थना म्हणतो, मग आपण याच्यावर काही प्रश्न काही कोणाला विचारायचे असतील चर्चा तेही करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. या पुढचे जे समास आहेत ना, हा विषय फार गंभीर होत चाललेला आहे थोडा. तर माझी आपली तुम्हाला अशी एक विनंती आहे की मी ज्या या स्लाइड्स वगैरे बनवतो की नाही त्याच्या मर्यादा आहेत. मी किती किती काय वेगवेगळ्या स्लाइड बनवू आणि काय करू. आणि दुसरी माझी अडचण अशी आहे की मला माझा फक्त समोर लॅपटॉप दिसतो, मला कळत नाही की मला तुमची श्रोत्यांची प्रतिक्रिया काय होते आहे मला समजत नाही. तर तुम्हाला जर शक्य झालं तर मी अशी आपली एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन करा आणि मी माझ्या स्लाइड कमी कमी करत आणणार आहे. कारण जसं आज सुद्धा मी 2-4 वेळा केलं, तर शक्य असेल तर पुढच्या वेळेपासून तुम्ही विचार करा. तुम्हालाही तुमचं मत मांडायला हरकत नाही की काही कारणाने तुम्हाला जमणार नसेल तर मी समजू शकतो. पण माझे आपले असं सांगणं की मला तुमच्या प्रतिक्रिया कळल्या की नाही की मग मला किती कुठल्या दिशेने जायचं, किती खोलात जायचं, काय सांगायचं का नाही सांगायचं, मला काही अंदाज यायला मला मदत होईल. कारण हा जो उर्वरित समास आहे की नाही उरलेला दशक हा जास्ती मननात्मक आहे. त्याच्यावरती विचारांची देवाणघेवाण झाल्याशिवाय शक्य नाही ते आपल्याला. नाही तर आपण ओव्या तर वाचू, त्याच्यात काय ओव्या वाचू. असं एक आपली माझी विनंती तुम्हाला. बघा तुमच्यापैकी तुम्ही कोणाला मत मांडत असेल तर मांडू शकता.